ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी कॉमर्सचे काही इम्पॉर्टंट MCQ आपल्याबरोबर शेअर केले आहेत. हे MCQ मी लास्ट इयरच्या पेपरमधून घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न लक्षात येईल आणि हे MCQ आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये उपयुक्त पडतील, कारण कुठचाही क्वेश्चन किंवा कुठचाही टॉपिक रिपीट होऊ शकतो. सो डू वॉच इट. आजचा लेक्चर सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने आपल्यासाठी कॉमर्स फुल सिलेबस कोर्स आणला आहे, ज्याच्यात आपल्याला 25 मॉक टेस्ट भेटतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टेस्ट विथ द डिटेल एक्सप्लेनेशन भेटतील, फुल सिलेबस टेस्ट, फुल युनिट नोट्स मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये भेटतील, 200+ व्हिडिओ लेक्चर्स मराठी आणि इंग्लिश असं दोन लँग्वेजचं कॉम्बिनेशन आहे आणि पर्सनल अटेन्शन पण भेटेल. टू जॉइन डाउनलोड अवर ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी और कॉन्टॅक्ट ऑन बिलो गिवन नंबर. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. नॉमिनल इंटरेस्ट रेट इज द प्रॉडक्ट ऑफ म्हणजेच नाममात्र व्याज दर हा चा गुणक असतो. अँड द ऑप्शन्स आर वास्तव व्याज दर आणि महागाईचा दर, वास्तव व्याज दर आणि विनिमय दर आणि बाजारातील दर, वास्तव व्याज दर आणि बाजारातील दर. नाममात्र आणि वास्तविक व्याज दराशी जोडलेले समीकरण नाममात्र दर इक्वल टू वास्तविक व्याज दर प्लस महागाई दर किंवा नाममात्र दर मायनस महागाई दर इक्वल टू वास्तविक व्याज दर म्हणून अंदाजे केले जाऊ शकते. टू फाइंड आउट द रियल इंटरेस्ट रेट, we take nominal interest rate and subtract the inflation rate. Here the correct answer will be option number A. Nominal interest rate is the product of real interest rate and rate of inflation. Here the next question is the method of raising equity capital from existing members by offer in J security on pro rate basis is referred to as म्हणजेच सध्याच्या सभासदांना यथाप्रमाण कोटा व प्रतिभूती देऊ करण्यास असे संबोधले जाते. अँड द ऑप्शन्स आर पब्लिक इश्यू, राईट इश्यू, बोनस इश्यू अँड प्रायव्हेट प्लेसमेंट. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर बी. द मेथड ऑफ रेझिंग इक्विटी कॅपिटल फ्रॉम एक्झिस्टिंग मेंबर्स बाय ऑफर इन जी सिक्युरिटीज ऑन प्रो रेट बेसिस इज रिफर्ड टू ॲज राईट इश्यू. विद्यमान सदस्याकडून समकक्ष भांडवल गोळा करण्याच्या पद्धतीला प्रो रेट आधारावर सिक्युरिटीज ऑफर करून राईट इश्यू म्हणून संबोधले जाते. राईट इश्यू म्हणजे विद्यमान भाग अधिकाऱ्यांना कंपनीमध्ये अतिरिक्त नवीन शेअर्स खरेदी करण्यासाठी आमंत्रण देणे. Here the next question is below what level of a sale NPV is negative and above this level the NPV is positive in multinational capital budgeting. And the options are risk adjustment cash flow, sensitivity level analysis, stimulation and last option is break even. अर्थशास्त्र, व्यवसाय आणि विशेषतः खर्च लेखा म्हणजे ब्रेक इवन पॉइंट हा एक बिंदू आहे ज्याच्यावर एकूण खर्च आणि एकूण महसूल समान आहे, म्हणजे सम कोणतेही निव्वळ नुकसान किंवा नफा नाही आणि एखाद्याने अगदी तुटलेले आहे जरी संधीचा खर्च भरला गेला आहे आणि भांडवलाला जोखीम समायोजित अपेक्षित परतावा मिळाला आहे. म्हणजेच इथे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, ब्रेक इवन. Below break even point, the level of a sales NPV is negative and above this level, the NPV is positive in multinational capital budgeting. Which of the following factors does not affect on the capital structure of the company? म्हणजेच खालीलपैकी कोणत्या घटकाचा कंपनीच्या भांडवल संरचनेवर परिणाम होत नाही. आणि ऑप्शन्स आहेत भांडवलाचा परिव्यय, चालू मालमत्तेची रचना, रोख प्रवाहाचे नैसर्गिक स्वरूप, नियंत्रण सौम्य करणे. The correct answer for this question will be option number B, composition of current assets. Composition of current asset does not affect the capital structure of the company.
Current assets include cash, cash equivalents, account receivable, stock inventory, marketable securities, prepaid liabilities, and other liquid assets. The next question is इंटरनॅशनल कॅपिटल बजेटिंग इनकॉर्पोरेट्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय भांडवल अंदाजपत्रकीकरणात समाविष्ट असते. अँड द ऑप्शन्स आर ओनली फायनान्शियल फॅक्टर म्हणजेच फक्त व्यक्तीय भविष्य, फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल फॅक्टर वित्तीय आणि गैर वित्तीय भविष्य, ओनली द नॉन फायनान्शियल फॅक्टर फक्त गैर व्यक्तीय भविष्य, qualitative factors गुणात्मक भविष्य. Here the correct answer for this question is option number A. International capital budgeting incorporates only financial factors. The next question is Multilateral Investment Guarantee Agency MIGA, and the options are is the sister institution of the World Bank, is the insurance agency of the US government, is a part of Asian Development Bank, is a sister institution of International Development Agency. To answer this question, you have to know about MIGA, means Multilateral Investment Guarantee Agency. So the Multilateral Investment Guarantee Agency is an international financial institution which offer political risk insurance and credit enhancement guarantee. This guarantee help investor to protect the foreign direct investment against political and non-commercial risks in developing countries. Here the correct answer for this question is option number A. Multilateral Investment Guarantee Agency MIGA is a sister institution of the World Bank. पॉइझन वितरणाबाबत पुढीलपैकी कोणते विधान नेहमी सत्य असते? अँड द ऑप्शन्स आर मीन इज मोर दॅन व्हॅरियन्स, मीन इज इक्वल टू व्हॅरियन्स, मीन इज लेस दॅन व्हॅरियन्स अँड मीन इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन. The correct answer for this question will be option number B. Mean is equal to variance. The next question is for testing equality of two population proportion we used which test? And the options are F test, chi-square test, T test and Z test. दोन लोकसंख्येतील फरक समान आहे हे तपासण्यासाठी F टेस्टचा वापर केला जातो. एक पुच्छ आयुक्ती फक्त एकाच दिशेने चाचणी करते, म्हणजे पहिल्या लोकसंख्येतील फरक एकांतर लोकसंख्येच्या भिन्नतेपेक्षा जास्त किंवा कमी आहे, परंतु दोन्ही नाही. The correct answer for this question will be option number A. For testing equality of two population proportion we use F test. The next question is as a sampling size increases sampling errors म्हणजेच जसजसा नमुना आकार वाढेल तसतसा नमुना दोष and the options are वाढेल, कमी होईल, बदलणार नाही, वाढेल किंवा कमी होईल. In general, larger sample size decreases the sampling error. However, this decreases is not directly proportional. Of much lesser influence the sampling fraction, but as a sample size increases as a fraction of the population, the sampling error should decreases. So here answer will be option number B. Decreases म्हणजेच कमी होईल. जसजसा नमुना आकार वाढेल तसतसा नमुना दोष कमी होईल. Here the next question is what means the practice of taking someone else's work or an idea and passing them as one's own. म्हणजे अन्य कोणाचे तरी व्यक्तीचे काम अथवा कल्पना स्वतःचे काम अथवा स्वतःची कल्पना आहे असे म्हणण्याची कृती होय. And the options are plagiarism, source, script and the last option is integrity. Before answering this question you have to understand the question carefully. Now the plagiarism is the representation of
another author, language, thought, idea or the explanation as a one's own original work. In educational context, there are a differing definition of plagiarism depending on the institution. Plagiarism is considered a violation of academic integrity and branch of journalistic ethics. The answer of this question will be option number A. Plagiarism means the practice of taking someone else's work or an idea and passing them as a one's own.